कुठून येतोस? आत्याकडून आज पार्टी होती ना. खोटं बोलतोयस ना माझ्याशी? जय मला म्हणाला की तू रोहनला भेटायला गेला होतास हॉस्पिटलमध्ये, त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून. रोहन ना, हां त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. मी आलो तिथूनच. बरा आहे आता तो. हो का? असेल असेल, खरंच असेल. इतका बरा झाला असेल की स्वतःच्या पायाने इथपर्यंत येऊ शकला असेल तो. गेले काही दिवस लपवतोयस काहीतरी माझ्यापासून. तसं नाहीये गाई. ते जयने काहीतरी वेगळंच ऐकलं. रोहन नाही, सोहमचा ऍक्सिडेंट झाला होता आणि आता बरा आहे तो. हां बोल. हॅलो अभि, कुठे आहेस तू? मी जस्ट घरी आलोय. बरं, मला एक सांग, रोहन कसा आहे? हो रे, बरा आहे आता, काही प्रॉब्लेम नाही. ओके अभि, मी काय म्हणतो ते ऐक. प्लीज, हे जरा अतिच होतंय मला माहिती आहे, पण तू आत्ताच्या आता घरी आहे. मी एक खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसलोय नेहमीसारखं. आत्ता? अभि हे बघ, प्लीज नाही म्हणू नकोस. मी तिथं आलो असतो पण मामा उगाच आरडाओरडा करतील. जय, हे बघ प्लीज प्लीज अभि. हां ठीक आहे, मी आलो. आणि हां तू, अरे रोहन काय म्हणालास रे? ऍक्सिडेंट सोहमचा झालाय. आईला आपलं उगीच वाटलं की रोहनचा ऍक्सिडेंट झालाय. हो नाही नाही, आता ठीक आहे ना तो. नाही काही प्रॉब्लेम नाही. चल मी आलो. हां बाय बाय. अभि, रात्रीचे 2 वाजलेत आता. आई प्लीज, अर्जंट आहे. मी आलोच. तू प्लीज जागू नको, झोप, मी पडतो. हां अभि, काय झालं ग? खूप तहान लागले, पाणी दे ना प्लीज. संपलंय. शमी, पाणी प्यायला चाललीस? हां. माझ्यासाठी फॅट फ्री आईस्क्रीम घेऊन ये ना प्लीज. रिया, तुला गरज आहे का ग फॅट्स कमी करण्याची? शमी, आणते आणते. हरी, झोपला नाहीस का रे? होय, झोपाय चाललोय. अरे जरा पाऊस पडला की लगेच लाईट जातात. Are you okay? या, आय एम ओके, थँक्यू. मम्मा, पाय पाय मुरगळायला वाटतं माझा. खूप दुखतोय. ओके, एक सेकंड. इथे बस. मम्मा, ऐक मम्मा. बघू कुठे दुखतंय. मी रिया किंवा माई कोणाला तरी बोलू का? नाही नाही, ठीक आहे. झोपले असतील ते थकून, उगाच त्यांना डिस्टर्ब नको. बाय द वे, तू इथे काय करतोस? काय नाही, जयने बोलवलं होतं म्हणून भेटायला आलो. पण तू काय करतेस एवढ्या रात्री? काय नाही रे, पाणी प्यायला आले होते. खूप तहान लागली होती मला. जा तू, मी करीन मॅनेज. आय एम ओके. यू शुअर? या, आय एम शुअर. या, ओके. मम्मा,
बघू काय झालंय. ओ ओ तिथेच खूप दुखतोय माझा पाय. मम्मा खरंच मला नाही सहन होतंय, राहू देत. ठीक आहे, नाही करत. जे एका रात्रीत काम झालं असतं त्याला आता कदाचित 2 दिवस लागतील. 2 दिवस? ओ गॉड, उद्या तर मला अजयला भेटायला जायचंय. नाही नाही ठीक आहे, चालेल. उद्या माझी फार महत्वाची मीटिंग आहे. जे जे होता येईल ते कर प्लीज. तू जे करू शकतेस ते करत नाहीस. सहन करणं. जे करू शकत नव्हतीस ते केलंय. रात्री अंधारात फिरायला गेलीस लाईट नसताना. हळू ना प्लीज. आणि आता म्हणतोय कळ सोस, तर तेही जमत नाही. मग म्हटलं ठीक आहे आराम कर, तर तेही नाही. अंधारात जर नाईट वॉक घ्यायचा होता तर नीट बघून चालायचं ना. मला तर खात्री आहे तुला चष्माच लागलेला आहे. हे बघ, तू जे काही करतो ना त्याने माझे पेन अजिबात कमी होत नाहीत, उलट वाढलेत. आणि काही काय बोलतोस रे. अंधारात चष्मा लाव म्हण. हे बघ, अंधारात चष्मा लावल्याने काही दिसत नाही, कळलं ना. उद्या म्हणशील बोर्डावरची अक्षरं वाच, पण माणूस जर निरक्षर असेल तर काय फायदा त्या चष्म्याचा. काही बोलतो आपलं उगाच. अच्छा, सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे तुझा. सोड सोड माझा पाय. हे बघ, तू ज्या प्रकारे ट्रीटमेंट देतोस ना, मला अजिबात वाटत नाही माझा पाय बरा होईल म्हणून. माझा पाय बरा झाला. थँक्यू थँक्यू सो मच. हे माझं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून चालली होती ना ही सगळी बडबड तुझी. ठीक आहे. जय, क्या बात है अभी यार, यू आर लकी फॉर मी. आप आए और लाइट आई. चल ते सोड. एवढ्या रात्री का बोलवलंस? एक जरा प्रॉब्लेम झाला. मी मी शमिकाला आज अंगठी दिली. गुड, बिंदास. मग कॉंग्रॅट्स. काय प्रॉब्लेम काय त्याच्यात? प्रॉब्लेम असा आहे की ती अंगठी सोनियाची होती. मी तिला दिली होती ती काही. तुमचं आईस्क्रीम. थँक्यू. एक मिनिट शमिका, ही रिंग जयने दिली ना? हो ना? सांग ना. हो. वाव, कधी कुठे कसं, म्हणजे मला पटकन सांग. रिया, मगाशी गार्डन मध्ये गेलो होतो ना तेव्हा. हाय हाय, जयनी मनावर तुझं नाव कोरलंय शमिका. त्यावर मी सोनियाचं नाव कोरलंय आतल्या बाजूला. लव यू सोनिया फ्रॉम जय. अभि प्लीज, काही करून शमिकाच्या बोटातून ती अंगठी काढलीच पाहिजे. आणि तो म्हणाला की ही अंगठी बोटातून कधीच काढू नकोस. आणि म्हणाला की त्याला मी आवडते. आणि काय म्हणाला? तो म्हणाला की त्याला माझ्याशी लग्न करायचंय. तिच्याशी लग्न करावंच लागणार. आणि तोपर्यंत काही गडबड झाली तर मॉम विल स्क्रू मी. जय, मला एका प्रश्नाचं खरं उत्तर दे. तुला शमिका खरंच मनापासून आवडते की फक्त आत्या फोर्स करते म्हणून तू लग्न करायला तयार झालायस? आधी मॉम फोर्स करत होती त्यामुळे मी लग्नाला तयार झालो होतो. पण आता मला ती खरंच मनापासून आवडायला लागली. मी कधीच कोणाला सांगू शकणार नाही शमिकाशी लग्न करण्यामागचं खरं कारण काय आहे ते. खरं कारण फक्त मलाच माहिती आहे की मी इंडियात का आले. सगळ्यांना वाटतंय की मला जयला जाणून घ्यायचंय.
पण मला फक्त आश्वतीचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा कोण होता एवढंच जाणून घ्यायचंय. आय होप मी इथे ज्यासाठी आले आहे तेच आणि मला हवं तसंच होईल. जय, तू म्हणतोस तसंच होईल. ते रिंग मिळवू आपण. जस्ट बी पेशंट. सकाळपर्यंत वाट बघावी लागेल. सकाळी बघूयात काय करता येईल. चल, बराच उशीर झालाय, मी पळतो. हा, मी रियासारखी असते तर किती बरं झालं असतं. ती कितीही वाईट विचारातून, त्रास देणाऱ्या, दुखावणाऱ्या गोष्टीतून किती सहज बाहेर येते. इतकी मनमोकळी आहे की मागचं सारं विसरून आयुष्याला आनंदाने सामोरी जाऊ शकते. काश माझं लक्ष क्षमीसारखं असतं. काल परवा भेटलेला हा जय, पण तो किती ऑनेस्टली प्रेम करतोय तिच्यावर. तिला किती सहज खरं प्रेम मिळालं. आणि मी अजून त्या अँडीला विसरू शकले नाहीये. देवा, मला कधी माझं खरं प्रेम मिळणार आहे? हे काय चाललंय माझं? मला कळत नाहीये की कळतंय मला, पण मला कळवून घ्यायचं नाहीये. कारण ते योग्य नाहीये. शमिका माझी नाही होऊ शकत. कारण ती त्याची आहे. तिचं लग्न जय बरोबर होणार आहे. शमिकाचं लग्न माझ्याबरोबर होणार आहे. तसंच झालंच पाहिजे. गेलेली वेळ मागूनही मिळणार नाही. त्यामुळे जी वेळ येते ती नीट सांभाळली पाहिजे. आता जो काही रस्ता समोर आहे तो प्रामाणिकपणे आणि मनापासून ऍक्सेप्ट करायचा, इतकंच करू शकतो मी. इतकंच. गुरुजी, माधुरीला दिवस गेलेत आणि काळ सुद्धा तुम्ही सांगितला होतात ना, तोच. शुभम भवतु. बैस. खरं तर तुझी प्रकृती अनुकूल नाहीये या साऱ्या प्रकाराला. स्वतःची काळजी घे. गुरुजी, ही मेघनाची पत्रिका. बघू. 2-3 दिवसात मुलगा बघायला येणार आहे तिला. मेघना, मघा नक्षत्र, चंचल स्वभाव, दशमेश गुरु, वृत्ती अस्थिर, स्वप्नाळू, गतिमान स्वभाव. आलं आमचं वादळ आलं. आई ग, अगं आपल्याकडे कोण आलंय बघितलंस का? आधी तू बघितलंस का आपल्याकडे कोण आलंय? हो गुरुजी, नमस्कार करते. शमिका, नमस्ते मामी. मामी, ही माझी बहीण रिया. हॅलो. आणि रिया ह्या अभिजितची आई आहे. आणि ती अभिजितची बहीण माधुरी. ओ हाय. आणि हे आमचे गुरुजी बरं का. आमची सगळ्यांची फार श्रद्धा आहे त्यांच्यावर. नमस्ते गुरुजी. आई अगं, या मला बागेत भेटल्या ना, मीच त्यांना म्हणलं मग चला थोडा वेळ घरी म्हणून. बरं झालं आलात. तुम्ही बेसनाचा लाडू खाणार का? इट्स ओके, थँक्स. ऍक्च्युली आय एम ऑन डाएट. मी खाईन, मला आवडतात. आणते. गुरुजी, गुरुजी तुम्ही हॉरोस्कोप, आय मीन भविष्य वगैरे बघता येत असेल ना? हो तर तुला कोणाचं भविष्य जाणून घ्यायचंय? माझंच. पत्रिका आणलीस का? ना, म्हणजे हे काही कॅरी नाही केलं मी. त्याची काही आवश्यकता नाही. तुझी जन्मतारीख आणि जन्मवेळ तुला माहिती आहे? वाव, म्हणजे तुम्हाला एवढंसं सांगितलं तर तुम्ही सगळं सांगता? अरे लगेच पत्रिका बनवून टाकू आपण.
रिया अगं काय चाललंय सगळं तुझं? असू दे ग, काय हरकत नाही. कोणत्याही गोष्टीचं कुतूहल असणं काही वाईट नाही. तू बोल ग. गुरुजी, माझी बर्थडे डेट 26 डिसेंबर 87 आणि बर्थ टाइम आहे रात्री 2:20. बघतो हा. हे हाय. हॅलो. हे घे. मामी खूप छान झालेत हा लाडू, खूप छान. रिया अगं टेस्ट तरी कर, खूप छान झालेत खरंच. नाही चुकी. आवडले का ग शमिका? हो. अगं आमच्या घरी ना 2 दिवसात सगळ्या लाडवांचा फडशा पडतो. जयलाही खूप आवडतात लाडू. आंटी, जयला इतके आवडतात लाडू? शमी, मग तुला तर नक्कीच शिकून घ्यायला लागतील हा लाडू. का? जयला आवडतात तर शमिकाने कशाला शिकले पाहिजे? नाही, मला काही कळलं नाही. अहो का म्हणजे काय आंटी? अहो जयचं आणि शमिकाचं लग्न व्हावं म्हणून तर आम्ही इंडियात आलोय. आणि नीना आंटी, मम्मी सगळ्यांचं हेच म्हणणं आहे, हो ना शमी? हो. अरे वा, छान. अभि, तुला माहिती होतं का रे? बोलला नाहीस तो कधी? हा, ते गडबडीत विसरलो मी सांगायचं. बरं मामी, पुढच्या वेळेस येईन ना तर मला नक्की याची रेसिपी सांगा हा. हो. दुसऱ्या कुणासाठी नाही, मला आवडलेत ना म्हणून मला शिकायचंय. आणि हो, बरं मामी, मेघना मला मगाशी म्हणाली की संध्याकाळी तुम्ही देवळात चाललात म्हणून. मी आले तर चालेल? अगं हो, विचारायचं काय, ये, जरूर ये. आंटी, मी पण येणार आहे. ये ना, तू पण ये. बरं मामी, निघते मी आता. तू कुठे निघालीस आता? अगं माझी फ्रेंड येणार आहे ना US हून मला भेटायला, तिला भेटायला जाते मी आता. येऊ मी? चल बाय मेघना. बाय. बाय अभिजित. बाय. येते मामी. ये. अभि, तू लाडू खाणार आहेस का रे? गुरुजी, मी तुम्हाला शमिका आणि जय दोघांची बर्थ टाइम आणि डेट देते. तुम्ही त्या दोघांची पत्रिका जुळते का, मतं जुळतील का हे सांगाल मला प्लीज? वा, सांग, बोल. शमिकाची बर्थ डेट आहे 20 जून. आणि शमिकाची पण कमाल वाटते मला. कुठून कुठून पत्ता लावून तिने हे सगळं शोधून काढलं. ठीक आहे, पुढचं सगळं व्यवस्थित होऊ दे. हाय मॉम. हाय माई, काय चाललंय? माझं काय चालणार म्हातारीचं? तुमचं काय चाललंय ते बघतीये. किती कन्फ्युज करशील. अगं कशाबद्दल बोलतेस माई तू? हा बघ, हा त्या राहुल नावाच्या मुलाने तुझ्यासाठी बुके पाठवलेला आहे. राहुल म्हणजे तोच ना, तो त्या जयचा मित्र. राहुलने बुके दिलाय? स्ट्रेंज ना. म्हणजे आपण ज्याच्यासाठी इतका जीव काढतो माहीत, त्याला आपली काडीची किंमत नसते. आणि ज्याचा आपण फारसा विचार करत नाही, तो आपल्याला खुश करण्याचा प्रयत्न करतो. यु नो माई, मी स्कूलमध्ये होते ना तेव्हा माझा सगळा पॉकेट मनी मी अँडीवर खर्च करायचे. मला त्याच्याकडनं कधी गिफ्ट नको होतं. आय वॉन्ट रिस्पेक्ट. प्रेम हवं होतं ग मला त्याच्याकडनं, आणि ते मला कधीच मिळालं नाही. व्हॅलेंटाईन्स डेला सुद्धा मी स्वतःच बुके आणायचे आणि मग सगळ्यांना सांगायचे की हा अँडीने दिलाय, हा अँडीने दिलाय. आणि माई, आज हा राहुल ग मला एकदाच भेटला तो, आणि मला त्याने एवढा छान बुके पाठवलाय. कसं असतं ना,
मम्मा मम्मा हे बघ ना तू. असं का होतं ग मम्मा? रिया ना अगं रोमॅन्स पलीकडे काही सुचतं की नाही तुला? आयुष्य म्हणजे काय रोमॅन्टिक परिकथा वाटते तुला? ओ कम ऑन रिया, ग्रो अप. जरा शमिकाकडे बघ. तुझी छोटी बहीण आहे पण तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त मच्युअर आहे. राईट, इट्स ओके. मम्मा तुझं ऐकणं आणि त्यानुसार लाईफ प्लॅन करणं म्हणजे मॅच्युरिटी असेल ना मम्मा? तर इट्स ओके, आय एम इमॅच्युअर्ड. कारण मला जे हवं ना तेच मी करते. कुठलाही डिसिजन घेताना माझ्या मनाचाच मी विचार करते. मग ते आंटी सोबत पळून जाणं असो किंवा त्याच्यासोबत राहणं असो, वॉट एव्हर. आणि तुला तर शमिकाच मॅच्युअर्ड वाटणार ग, कारण ती ना तुला जसं वाटतं ना तशी ती वागते. तू तिला म्हणालीस की मुलगा बघ, ती म्हणाली हो बघते मी मुलगा. तू तिला म्हणालीस की ह्या मुलाशी लग्न कर, ती म्हणाली हो चालेल मी ते सुद्धा करेन. हीच जर मॅच्युरिटी असेल ना मम्मा, तर मी मॅच्युअर्ड नाहीये, तेच बरं आहे. आर यू मॅड? अगं काय बडबडतेस? मी वाटेल ते बोलती असंच वाटेल ग तुला, कारण शमिकासारखं तुला जसं वाटतं तशी मी बडबड करत नाही ना. सारखं शमिका शमिका शमिका. यू नो व्हॉट, कधी कधी तर मला असं वाटतं की ती नाही, मी तुझी सावत्र मुलगी आहे.